मित्रांनो, सध्या सोशल मीडिया ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. लहान मुलांनी सोशल मीडिया वापरावा की नाही याबद्दल कितीतरी देशांमध्ये वाद सुरू आहेत. काही देशांनी तर मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीही घातली आहे. पण या सगळ्यात इंस्टाग्रामनं आता सोशल मीडिया हा टीनेजर्ससाठी म्हणजे लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित व्हावा यासाठी काही कडक नियम लागू केलेत. यासोबतच गेल्या 2-3 दिवसांमध्ये इंस्टाग्रामने इतर युजर्ससाठी काही खास फीचर्सही लॉन्च केलेत. हे फीचर्स आणि नियम काय आहेत आणि त्यांचा आपल्यावर म्हणजेच नॉर्मल इंस्टाग्राम युजर्सवर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या अपडेटपासून. हा अपडेट आहे इंस्टाग्रामवरील टीन अकाउंट्ससाठीचा. 2 दिवसांपूर्वी मेटाने जाहीर केलं की इंस्टाग्रामवरच्या टीन अकाउंट संबंधित नियम आता अधिक कडक करण्यात येणार आहेत आणि हे नियम जगभरातील सगळ्या देशांमध्ये लागू होतील. यापूर्वी इंस्टाग्रामचे टीन्स संबंधितचे नियम हे फक्त ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये लागू होते. आता ते भारतातही लागू असतील. आता हे नियम काय आहेत तर इंस्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार इथून पुढे 18 वर्षांखालील युजर्सना केवळ PG-13+ रेटिंगचा कंटेंट पाहायला मिळेल. म्हणजे हिंसाचार, न्यूडिटी, अंमली पदार्थांचा वापर किंवा शिव्या असलेला कंटेंट या लहान युजर्सना दिसणार नाही. तो ऑटोमॅटिकली फिल्टर होईल. आणि खास गोष्ट म्हणजे हे ऑप्शनल नसणार आहे. म्हणजे यासाठी विशिष्ट सेटिंग नसेल जी बंद केली की युजर्स काहीही पाहू शकतील. तसा पर्यायच त्यांना स्वतःला मिळणार नाही. केवळ पालकांनी परवानगी दिली तरच त्यात बदल होईल. याशिवाय आणखीन एक बदल म्हणजे टीन अकाउंट्स आता अशा कोणत्याही अकाउंट्सना फॉलो करू शकणार नाही जे त्यांच्या वयास अयोग्य असा कंटेंट शेअर करतात. अशा पोस्टच त्यांच्या फीडमध्ये येणार नाहीत, पण सर्च करून देखील फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर तेही आता शक्य होणार नाही. आणि इंस्टाग्रामचा AI चॅटबॉट देखील टीन अकाउंट्सना PG-13 स्टँडर्ड्सनुसारच उत्तरे देईल. टीन्सच्या सेफ्टीसाठी घेतलेला आणखीन एक निर्णय म्हणजे पालकांच्या हातात मुलांच्या अकाउंट्सचा रिमोट कंट्रोल राहणार आहे. PG-13 देखील माझ्या मुलासाठी खूप जास्त आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते आपल्या मुलांच्या फीडमध्ये दिसणारा कंटेंट आणखी फिल्टर करू शकतील. सोबतच आपल्या मुलांना कमेंट्सचा ॲक्सेस द्यायचा नसेल तर तेही पालक ठरवू शकतील. या सेटिंग नंतर टीन अकाउंट्सवरून ना कोणत्या कमेंट्स दिसतील ना त्यांना कुठल्या कमेंट्स करता येतील. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी एका मुलीने मेटा आणि यूट्यूब विरोधातील केस जिंकली होती. या ॲप्सच्या विशिष्ट पॅटर्नमुळे आपल्याला लहान वयातच सोशल मीडियाचं व्यसन लागलं असं या तरुणीचं म्हणणं होतं. कोर्टानेही तिचं म्हणणं बरोबर ठरवत मेटा आणि यूट्यूबला दंड ठोठावला होता. त्यामुळे आता लहान मुलांच्या सेफ्टीसाठी मेटा जास्त पावलं उचलत आहे. हे तर झालं टीन्सचं. आता बघूया की इंस्टाग्रामने सगळ्यांसाठी काय अपडेट्स आणलेत. सगळ्यात पहिलं फीचर म्हणजे रील्स आता एका टॅपने पॉज करता येतील. हे ऐकायला अगदी साधं फीचर वाटतं, मात्र कितीतरी युजर्स हे फीचर मागत होते कारण यापूर्वी रील पॉज करायला स्क्रीनवर टॅप करून होल्ड करावं लागत होतं. आता फक्त एक टॅप पुरेसा आहे. दुसरं फीचर म्हणजे टेलिप्रॉम्प्टर. यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुम्ही स्क्रीनवर तुमची स्क्रिप्ट वाचू शकता. इंस्टाग्रामच्या एडिट्स ॲपमध्ये हे फीचर आधीपासूनच होतं. आता इंस्टाग्राम ॲपमध्येही आलं आहे, पण फक्त iOS म्हणजेच आयफोनमध्ये. अँड्रॉइडमध्येही लवकरच येईल कदाचित. तिसरं फीचर म्हणजे कराउजल पोस्ट पब्लिश केल्यानंतर आता तुम्हाला फोटोंचा क्रम बदलता येईल. याआधी फोटो मागे पुढे पोस्ट झाल्यामुळं पोस्ट डिलीट करून पुन्हा अपलोड करायला लागायची. आता त्याची गरज नाही. लॉंग प्रेस करून तुम्ही फोटो आवडत्या क्रमात लावू शकता. चौथं फीचर तर युजर्स कितीतरी वर्षांपासून मागत होते, ते म्हणजे कमेंट्स एडिट करायचा ऑप्शन. इंस्टाग्रामवर आता तुम्हाला तुमच्या कमेंट्स एडिट करता येणार आहेत. त्यासाठी कमेंट पोस्ट केल्यानंतर 15 मिनिटांचा वेळ मिळेल. विशेष म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्ही कितीही वेळा ती कमेंट एडिट करू शकाल. तर हे सगळे फीचर्स आता इंस्टाग्रामवर ॲड झालेत. काही सगळीकडे आलेत तर काही टप्प्याटप्प्याने येत आहेत. तुमच्या ॲपवर हे फीचर्स दिसत नसतील तर ॲप अपडेट करून घ्या आणि तुमचा ॲप अपडेटेडच दाखवत असेल तर पुढच्या अपडेटची वाट बघा, फीचर्स मिळून जातील. आता आपण बघूया की बीटा टेस्टिंगमध्ये कोणते फीचर्स आहेत. बीटा टेस्टिंगमधले फीचर्स म्हणजे या फीचर्सची चाचणी सुरू असते आणि सगळं व्यवस्थित आहे समजलं की युजर्ससाठी हे फीचर रोल आउट करून देतात. यातलं पहिलं फीचर म्हणजे कमेंट्सवरचं डिसलाईक बटन. हो, आता यूट्यूब आणि रेडिटसारखं तुम्ही इन्स्टावरही एखाद्या कमेंटला डिसलाईक करू शकणार आहे. इंस्टाग्रामचे CEO ॲडम मोसेरी यांनी याला दुजोरा दिला आहे. डिसलाईक जास्त असणाऱ्या कमेंट्स खाली जातील असं काहीसं फीचर ते टेस्ट करत आहेत. यासोबतच इंस्टाग्राम प्लस नावाची एक पेड सबस्क्रिप्शन स्कीम सध्या जपान, मेक्सिको आणि फिलिपिन्समध्ये टेस्ट होते. यात तुम्हाला अधिक स्टोरी ऑडियन्सेस, स्टोरी प्रिव्ह्यू, सुपर हार्ट्स आणि स्टोरी एक्सपायरी वाढवण्याचे ऑप्शन्स मिळतील. विशेष म्हणजे तुमची स्टोरी कुणी कुणी रिवॉच केली हे देखील तुम्हाला कळणार आहे. आणि चौथं म्हणजे इंस्टाग्रामवर AI कंटेंट पोस्ट करणाऱ्या प्रोफाईल्सवरच आता AI लेबल लागणार आहे. या सगळ्या गोष्टी सध्या टेस्टिंगमध्ये आहेत, पण लवकरच त्या सगळ्यांना मिळतील अशी आशा आहे.
तर हे होते गेल्या काही दिवसात इंस्टाग्राममध्ये करण्यात आलेले बदल. टीन अकाउंट्सच्या सेफ्टीसाठीचे नियम खरंच चांगले आहेत, पण रिअल लाईफमध्ये ते किती प्रभावी ठरतात हे पाहणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला यातलं कुठलं फीचर आवडलं आणि इंस्टाग्रामवर अजून कोणतं फीचर यायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि टेक माहितीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.